हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स। बघा, अशा पैठणी साडीवरचा हा सुंदर असा ब्लाऊज आहे। तर ह्याच्यासाठी डिझाईन स्पेशल अशी मी घेऊन आलेली आहे व्हिडिओमध्ये। बघा, उंची 14, छातीची गडी 11.5 आहे, शोल्डर व मुंडा 5 घेतलेला आहे। 2.25 गळा रुंदी घेऊन मी बॉक्स तयार करून घेणार आहे। बघू शकता, असा 10.5 उंची घेतलेली। उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। गळा रुंदी 2 ते 2.25 घ्यायची आहे। डीप गळा असेल तर, एकदम छोटा गळा असेल तर गळा रुंदी कमी जास्त घेतली तरीही चालेल। बघा, असा सुंदर पहिला हलका असा मी देऊन घेणार आहे आकार। बघू शकता तुम्ही, अगदी हलक्या हाताने असा सुंदर असा आकार मी देत आहे। बघू शकता तुम्ही, डॉट देऊन नंतर थोडासा मी डार्क करून घेणार आहे। बघा, किती सुंदर आपल्या गळ्याचा आकार तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा आपला गळा आलेला आहे। फक्त पैठणीसाठी खास मी स्पेशल नवीन गळा डिझाईन केलेला आहे। बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे। बघा, थोडासा आणखी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघू शकता, पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे। ह्याची डिझाईन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। बघा, किती सुंदर असा आपला गळा आहे। जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे। मी तुम्हाला ओपन करून दाखवते। बघा, किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे। बघू शकताय तुम्ही। तर हे आपलं मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं, त्याच्यावरती मेन फॅब्रिक सर्वच ठेवलेलं आहे व हे उलटं ठेवून जसा गळा आहे तसा अगदी व्यवस्थित असा मी स्टिच करून घेणार आहे। इथं अगोदर सुई किंवा टाचणी व्यवस्थित लावून घ्यायची, जेणेकरून आपला गळा आपला अस्तर व मेन फॅब्रिक वेगळं व्हायला नको। बघू शकताय, तसं काही लावायची गरज नाही। फार जाड आहे पैठणी साडीवरचं ब्लाऊज, तरी पण लावून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा, 5 इंचाचं मार्जिन पकडत जसा आकार आहे तशा प्रकारे आपण हाताने फक्त कपडा फिरवायचा आहे। व्यवस्थित कोण येतात, बरोबर कोण आला आहे तिथे सुई खाली घालायची, कपडा फिरवून घ्यायचा, परत मशीन चालू करायची असते। बघू शकता, कोणी फार महत्त्वाचे असतात डिझाईनमध्ये, ते व्यवस्थित आले पाहिजे। बघा, परत तसंच परत मशीन थांबवलं, सुई खाली घातली, परत ब्लाऊज मशीन चालू करून घेतलेलं आहे। 5 इंचाचं मार्जिन पकडत जसं आहे तसा गळा फक्त आपल्याला एकदम हळूहळू गळ्याच्या शेपमध्येच आपल्याला फक्त कपडा फिरवायचा आहे। बघा, अगदी सोप्या पद्धतीने छानशी मी अशी तुम्हाला सांगत आहे। बघा, जसं आहे तसा सेम आकार पाहिजे, कुठेही मार्जिन कमी जास्त होता कामा नये। अगदी सेम मार्जिन पकडलं पाहिजे सगळीकडूनच, नाही तर मग इकडं डिझाईन कमी इकडं डिझाईन जास्त असं होते, तसं व्हायला नको। म्हणून सेम मार्जिन पकडलं पाहिजे। बघू शकताय तुम्ही, सुंदर असा आपला गळा झालेला आहे। कमरेकडच्या साईडनं सुद्धा मी पॅक करून घेणार आहे। बघा, सुई काढून घेतलेली आहे, मेन फॅब्रिक अस्तरच्या लेवलला अगदी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे। गळ्याला सगळीकडे व्यवस्थित द्यायचे। मेन म्हणजे कोपऱ्यात व्यवस्थित कट आला पाहिजे। तोपर्यंत टीप आपण जिथं मारले त्या टीपपर्यंत बरोबर लेवलला असं कट्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित फोल्ड होईल। बघू शकता, कमरेच्या व पाठीच्या मध्ये हात घालून मी हा पॅटर्न उलटा करून घेणार आहे। कमरेला
कमरपट्टी आपण डायरेक्ट जॉईन केल्यामुळं काय होतं ना, आपला वेळ पण कमी वाचतो व पटकन जॉईन होते. कमी वेळात अगदी परफेक्ट आपला असा ब्लाऊज डिझाईन तयार होते. बघू शकता तुम्ही. अगदी व्यवस्थित प्रेस करत हाताने मी दाबटीप मारून घेणार आहे. कपडा फार राहट आहे, म्हणजे दाबून बसवलं ना तर बसतो, पण नाही दाबून बसवलं तर उभारतो. बघू शकताय तुम्ही. दाबटीप आपली मारून झालेली आहे. गळ्याला पण सगळे कोणे जसे आहेत तसे अगदी व्यवस्थित असे आपल्या गोट्याच्या साह्याने व्यवस्थित प्रेस करत बाहेर काढायचे आहेत. दोन्ही बाजूलाही सेम तसंच करायचं आहे. अगदी व्यवस्थित हातानेच व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. सेम तेच पोझिशन आपल्याला दाबटीप मारताना करायचे आहे. जिथं कोण आहे तिथं मशीन थांबवायचं आहे, सुई खाली घालायची, परत मशीन चालू करायचं आहे. कपडा फक्त आपल्या हाताने फिरवायचा आहे. डाव्या हाताने आपल्याला कपडा व्यवस्थित फिरवत फिरवत आपल्याला दाबटीप मारायची आहे. बघू शकता तुम्ही. अगदी व्यवस्थित दाबटीप आली पाहिजे. दाबटीप मारताना आपला कपडा, वरचा कपडा बाहेर आतल्या साईडला खेचला जाणार नाही व अस्तरचा कपडा वरच्या साईडला खेचला जाणार नाही, ह्याची काळजी घेत आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता. जिथं आपला कोना आत गेलेला आहे तिथं व्यवस्थित अंगठ्याच्या साह्याने आपल्याला आतला कोना बाहेर काढून घ्यायचा आहे. बघू शकता किती सुंदर असं आपली दाबटीप मारून होत आलेली आहे. दाबटीपनं गळा अगदी परफेक्ट दाबून असा बसतो. गळ्याला फिनिशिंग छान यायचं असेल तर दाबटीप मारणं खरंच इम्पॉर्टंट आहे. बघू शकताय तुम्ही. आपला गळा खूप सुंदर रेडीमेड तयार झालेला आहे. बघा किती सुंदर आपला असा गळा दिसत आहे. आता ह्या ब्लाऊजमध्ये भरपूर कलर्स आहेत, पण जो कलर अगदी कमीत कमी आहे त्या कलरची मी लेस घेतलेली आहे. लेस तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी जांभळा व गोल्डन कलरची कॉम्बिनेशनची अशी लेस आहे. ती लेस पुढं तुम्हाला दाखवते, आता दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये. गळा सोडून अगदी थोडंसं आतल्या साईडला मी लेस, गळा सोडून थोडंसं आतल्या साईडला मी लेस लावून घेत आहे. बघू शकता मी. जिथं कोपरा आला आहे तिथं मशीन थांबवायचं आहे. थोडीशी लेस फोल्ड करायची आहे व फोल्ड करून आपल्याला परत गळ्याला होती फिरवून घ्यायची आहे. बघू शकता जसं आहे तसे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा न लावू शकता. तुम्हाला आवडत असेल तर लावा, न आवडत असेल तर लावायची सुद्धा काही गरज नाही आहे. तरी पण मी डिझाईन खूप सुंदर दिसावी ह्यासाठी लेस लावून घेणार आहे. बघू शकतो जसं आहे तसंच लेस फिरवलेली आहे, फक्त थोडंसं डिफरन्स देऊन लेस लावायला चालू केलेली आहे. बघू शकताय तुम्ही. जिथं कोपरा आला आहे तिथं व्यवस्थित लेस फोल्ड करून घेतलेली आहे. लेस लावत आहे. इथं कोपरा आला, मशीनमधनं काढले, थोडीशी फोल्ड केली, परत मशीनमधनं लावून घेतले. बघा अगदी व्यवस्थित अशी आपली लेस लावून झालेली आहे. बघा लेसमुळे ब्लाऊजला किती गेटअप आलेले आहे, खूप सुंदर दिसत आहे. असेच ह्याच्यावरून मी अशीच ह्या लेसवरून मी आणखी म्हणजे दुसऱ्या लेसच्या कडेने
टीप मारून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही, सुंदर अशी आपली लेस ब्लाऊजला लागलेली आहे। काय होते, दोन टीप टाकली ना लेसवरती, प्रॉपर आपली लेस ब्लाऊजला अटॅच होते व खूप सुंदर दिसते। बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे। बघू शकताय तुम्ही किती सुंदर लेस आपली दिसत आहे। बघा, जे धागे दोरे आहेत ते अगदी व्यवस्थित कट करून काढून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला खूप छान असं फिनिशिंग येईल। बघू शकता, असा अस्तरचा मी तुकडा घेतलेला आहे, त्याला असा चार फोल्ड करून घेतलेला आहे। बघू शकता, कोपऱ्यात नसा थोडंसं बघा, इकडे अडीच व इकडे अडीच घेऊन असं व्यवस्थित गोलाकार देऊन घेतले, जेणेकरून काय होईल, आपला प्रॉपर असा गोल शेप येईल। गोल शेप येण्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। बघू शकता तुम्ही, प्रॉपर असा आपला छानपैकी गोल आलेला आहे। तो हा पैठणीचा जो कपडा मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवून 5 इंचाचं मार्जिन पकडत अगदी गोल आकारच असा आहे तसा फिरवत शिवून घेतलेला आहे। थोडंसं ओपन भाग ठेवायचा, संपूर्ण स्टिच करायचं, थोडंसं ओपन भाग करायचा, जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला मदत होईल। बघा, जसं आहे तसा व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचा। असं केल्यामुळे कुठेही कपडा आपला वेस्टेज जात नाही। छोटे छोटे संपूर्णला कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून आपला फोल्ड व्यवस्थित होईल। बघा, जिथं आपण ओपन भाग ठेवला आहे तिथून आपल्याला तो कपडा अलगद असा बाहेर खेचून घ्यायचा आहे। पॅच आपल्याला सुलटा करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही, हाताने व्यवस्थित प्रेस करत असं आपल्याला त्याच्यावरून दाबटीप टाकून घ्यायचे आहे। बघू शकताय तुम्ही किती व्यवस्थित आपला सुंदर असा आपला कपडा फोल्ड झालेला आहे। अगदी व्यवस्थित असा मी सगळ्या बाजूने करून घेणार आहे। बघा, मी माझ्या व्हिडिओत प्रॉपर असं सगळं व्यवस्थित दाखवते, कुठेही स्किप करून असं दाखवत नाही। जे मेन पॉईंट आहे ते व्यवस्थित अगदी दाखवते। माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, जो आपण भाग ओपन ठेवलेला आहे त्याच्या अस्तरची मेन फॅब्रिकची जो कपडा शिल्लक होता तो एक्स्ट्रा आतल्या साईडला फोल्ड करून आहे त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे। अगदी काठावरून व्यवस्थित अशी आपली दाबटीप मारून घ्यायची आहे। बघा, किती सुंदर असं आपला गोल्ड राऊंड तयार झालेला आहे। बघू शकताय तुम्ही, अगदी फिनिशिंग सेट तयार झालेला आहे। ह्याच्यावरती मी बारीक अशी नाजूक गोल्डन व पर्पल कलरची कॉम्बिनेशनची लेस लावून कडेवरून लेस लावून घेणार आहे। लेससुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावून घेऊ शकता, पण मी ह्याच कलरची लेस लावणार आहे कारण अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे खूप। बघा, जसं आहे तसं अगदी कडेवरून घेत असं व्यवस्थित मी लेस पूर्ण राऊंडला अटॅच करून घेत आहे। अगदी व्यवस्थित लेस मग कुठेही आपल्या पॅचचा शेप बिघडायला नको ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित अशी प्रॉपर आपल्याला फिनिशिंग सेट लेस अटॅच करून घ्यायची आहे। व जिथं शेवटी आलेलं आहे तिथं थोडासे लेस एक्स्ट्राचे कट करून आतल्या साईडला थोडीशी अशी मी फोल्ड करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या पॅचला खूप सुंदर असं
फिनिशिंग येईल. बघू शकता किती सुंदर असं आपलं लेसमोळ पॅच दिसत आहे बघा. त्याच्यावर मी डबल टिप लागलंच टाकून घेणार आहे, जेणेकरून कुठेही ते सटकायला नको. बघा किती सुंदर असं आपलं पॅच तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही अगदी फिनिशिंग से जे धागे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. बघा असं छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला बो खूप सुंदर असा दिसेल. असं हे जे ताट कापड असतं ना त्याचा बो खूप सुंदर येतो व ब्लाऊजवर घातल्यावर असा ओघळत नाही, अगदी परफेक्ट असा बसतो. बघू शकताय तुम्ही. मी अशा प्लेट्स परत टाकून घेत आहे. बघू शकताय छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला अशा टाकून घेऊन तो बो सुईच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकताय 2-3 राऊंड टाकले तरीही चालेल. गोल गोल असे सुईच्या बोच्या गोल ह्याच्यामध्ये 3-4 राऊंड टाकून सुईने अशी व्यवस्थित गाठ मारून घेतली तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकताय अगदी व्यवस्थित आपला बो तयार करून मी याला अटॅच करून घेतलेला आहे. लटकन छोटे छोटे मी नेहमीच करते तसेच केलेले आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. बघू शकताय